राज्यामध्ये आणि देशामध्ये कुणाचंही सरकार आलं तरी मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे सरकारच असायचं हे समीकरण अनेक दशक सुरू होतं। सुरुवातीला काँग्रेस, नंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं किंवा अगदी तेव्हा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं सुद्धा या समीकरणाला कधी धक्का लावायचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे मुंबईवर ठाकरेंच्या शिवसेनेची पकड मजबूत राहिली। निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, मुंबईकरांचा कल शिवसेनेकडे राहिला। कधी मराठी विरुद्ध दाक्षिणात्य, कधी मराठी विरुद्ध गुजराती, तर कधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवास सुरू होता। तो आता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जो मोदी विरोधी किंवा जो भाजप विरोधी तो सोबत या मार्गावर येऊन ठेपलाय। महाविकास आघाडी सोबत आल्यामुळे यापूर्वी एखाद्या कट्टर शिवसैनिकानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल इतकी मुस्लिम मतं लोकसभेला ठाकरेंसोबत आली आणि त्यामुळे त्यांच्या समोर फक्त भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान नसेल तर मित्रपक्षांचंही बारीक लक्ष असेल। लोकसभेतील चित्र विधानसभेला मुंबईमध्ये कायम राहील अशी अपेक्षा ठाकरे सेना करत असेल।